कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव, किती खमंग सुवास सुटलाय। काय केलं काकू जेवायला आज? ताई, आज नवीन वर्षाचं पहिलं जेवण आहे ना, म्हणून आम्ही काहीतरी खास आणि भारी करायचं ठरवलं। बाप रे। अरे वा, हे काय पिठलं भाकरी ठेचा, वा वा वा। भाऊ भाऊ, हा, या या लवकर या। आलो 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 आलो। हे बघा, काय? अरे वारे वा, पिठलं भाकरी, हे म्हणजे हो भाऊ, शिवानेच केलं होतं। आठवलं मला ते। लास्ट टाइम सुहासचं पोट खराब झालं होतं, ह्याच्यामुळे विसरलात तुम्ही? नाही म्हणजे याच्यामुळे काही जणांची पोट बिघडतात, पण आमच्यासारख्या लोकांच्या तोंडाला पाणी येतं एकदम। खरंय भाऊ, आणि शिवा घरातून गेल्यापासून ना असा काही बेत पण नव्हता केला, म्हणून सारखं सारखं तिचं नाव या घरात घेणं गरजेचं आहे का? गरज आहे का? म्हणजे ती अजूनही या घरची सून आहेच ना? होती होती, त्या दोघांनी सह्या केल्या डिवोर्स पेपर्सवर। हो, पण लक्ष्मण उर्मिला अशाने नातं तुटत नाही ना, नाही का? हो मी काय म्हणते, शिवाच्या पद्धतीचं जेवण केलंय आपण, तर शिवाच्याच पद्धतीने जेवूयात का? हा, म्हणजे असं खाली बसून मांडी घालून जेवायचं वगैरे आहे ना? हा, अशी एक बुक्की मारीन ना, म्हणजे कांदा येतो फोडायला, मस्त लागतं। मी काय म्हणतो, हे सगळं करायची गरज आहे का? मग काय दादा, आपण काय डायनिंग टेबलवर बसून पिठलं भाकरी खाणार आहे का? हो ना, मग हे सगळं उचल आणि जा शेतावर जाऊन जेव। एक आयडिया सांगितली आहे। चला चला शेतावरच जाऊ। चला चला, नाही नाही, एक काम करू, शिवा आली की जाऊ। आता आपण इथेच बसून खाऊ। हा, चला या या। चल, काही गरज नाहीये, जा तुम्ही जा। नाही नाही, तुला नाही विचारलं, वहिनीला विचारलंय। वहिनी मी इकडेच ठीक आहे। बरं ठीक आहे। या, मी चटई चल घेऊन. हा? चल या, चल, या। अरे तो कांदा त्याचं काय झालं? भारी। हे बघ, हे घे. तुम्ही दोघे घ्या। बघतेस नाही, काही केल्या त्या शिवाचं नामोनिशाण मिटत नाहीये या घरातून, आणि ते जर मिटवायचं असेल ना, तर लवकरात लवकर आशूचं दुसरं लग्न लावून द्यावं लागणार आहे आपल्याला। या घरात शिवाचं नावच काय, तिची आठवण सुद्धा नाही राहता का? वरनं सगळं करून घ्या, वरची धूळ आधी काढा। बॅगा हलवून महिन्याच्या महिन्याला या गोष्टी करायला पाहिजेत। सांगायची वेळ कशाला आणता मला कळतच नाही। हा, आता बघू नका, संपवा पटपट। बर घ्या। बर आई ऐक ना, आता आपलं सगळं ठरलंय ना, मग घरी सगळ्यांना कधी सांगायचंय? सगळे विरोधच करणार आहेत असं वाटतंय मला। एक मिनिट, मग मग काय करायचंय? सांगावं लागणारच आहे, पण आधी नेहाशी बोललं पाहिजे। एकदा ती तयार झाली ना, की मग आशूशी बोलणं सोपं होईल। हा, पण बाईसाहेब, एक काय आहे तुझं मध्ये मध्ये? काहीतरी महत्वाचं बोलतोय ना आम्ही। अहो पण ह्याचं काय करायचंय? हे शिवाचे कपडे आहेत। होय, साफसफाई करताना सापडले, काय करायचं हा याचं? कचऱ्याच्या पेटीत फेकून दे, नाही एक काम कर, जाळून टाक। एक मिनिट थांब, द्या इकडे। आई, नक्की काय विचार करतेस तू? थांब जरा, अजून काही सामान मिळालं तर बाजूला काढून ठेवा। वय वय, माझ्या खोलीत दुसऱ्या कुणाचंही सामान नकोय मला। बर बर।
बाई पण त्या दिवशी काय मजा आली होती आठवतं का नाही? अरे मला वाटलं हा कायचे पोस्टर लावणार पण हा. ए गप्पा माझा पण आशूने लावले होते पोस्टर. हो लावले होते पण शिवा हा. तुला आठवतं का तो पोस्टर लावायला गेला आणि तेवढ्यात कुत्री भुंकायला लागली बाबा 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 बाबा. ए गप्पा बसा एखाद्याला वाटते आता भीती काय मग. बरोबर आहे भाई, बरोबर आहे, वाटूच शकते एखाद्याला भीती. पण ते छोटे पिल्लू होते ना, एवढं का घाबरायचं हा? नाही पण शिवा शिवा तुझी आणि आशूची जोडी ना एक नंबर आहे हा, एक नंबर. आणि तेव्हा तू त्या जुन्या लुक मध्ये काय दिसायची हा हा हा. म्हणजे अगं म्हणजे तुमची जोडी कमालच आहे, पण जुन्या लुक मध्ये डॅशिंग. शर्ट ना इथे तर ना सीताई तुम्ही तुम्ही आत या ना प्लीज. इथे अगं ह्या घाणीत बसायला नाही आलोय आम्ही. हो या ना, स्वच्छ केलंय आम्ही. अगं पण घाण ती घाणच ना. कीर्ती तुम्ही इथे कसे काय? शिवा तुला घेऊन जायला आले असतील ते. अरे स्वप्नातून बाहेर येतच नाही का तुम्ही? डिवोर्स पेपर्स. घे. आमच्या वकिलांकडून क्लिअर होऊन आलेत. ऐका ना सीताई, असं नका करू तुम्ही. म्हणजे हे तू तुझ्याकडेच ठेव. आमची कॉपी आम्ही फाईल केली आहे आणि हे तू आता वकिलांकडे घेऊन जा किंवा फाईल कर. आता प्रश्न तुझा आहे. आई अगं परवडणार आहे का तिला वकील? हा आणखीन एक. सीताई तुम्ही आत येऊन बोलाल का? हे अगं किती वेळा सांगितलं तुला, आम्ही अशा घाणीत नाही बसत. कीर्ती ठीक आहे ग, चल चल. शिवा हे तुझे कपडे. ही आधीची शिवा. याच कपड्यात स्वतःला बघायची सवय असेल ना. हेच अधिक आवडत असतील. एवढंच राहिलं होतं तुझं आमच्या घरी. पण मी तुम्हाला दिलेलं वचन. वचन तू सून म्हणून दिलं होतंस देसाईंची. आता तू सूनच राहिली नाहीस तर वचनालाही काय अर्थ आहे नाही का. त्यामुळे तू आता मुक्त आहेस. पाहिजे ते कर, हवी तशी जग. देसाईंच्या घराण्याशी आता तुझा काहीही संबंध उरला नाही. अरे शिवा ये तो गलत आहे. थांब थांब. पण मी हे कपडे परत घालू शकते का? अगं आत्ताच आईने सांगितलं ना तुला, हवं ते कर. आणि तसंही तुझा आता काहीच संबंध उरलेला नाहीये, ना आशूशी ना आम्हा कुणाशी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.